कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी बीड जिल्हा प्रशासन कसोशीनं प्रयत्न करत आहे. विशेषतः 103 सेंटर आणि त्या ठिकाणी 45,000 विद्यार्थी हे 12वीची परीक्षा देत आहेत. आज पहिला पेपर आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहतो ही कंट्रोल रूम आहे. या ठिकाणी बीड जिल्ह्यातले 103 सेंटर हे जोडले गेलेत आणि प्रत्येक रूममध्ये क्लासरूम आहे ज्या ठिकाणी परीक्षा दिली जाते तिथली सीसीटीव्ही ही रूम कनेक्ट करण्यात आलेली आहे. इथं अधिकारी जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे. भयमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा करण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केला जातोय. स्वतः जिल्हाधिकारी त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी, महसूलचे अधिकारी देखील यामध्ये प्रयत्नशील आहेत. माझ्यासोबत शिक्षणाधिकारी मॅडम आहेत. कशा पद्धतीनं नेमकी ही परीक्षा घेताय आणि कॉपीमुक्त परीक्षा अभियान कसं राबवलं जातं? सर आपले जिल्हाधिकारी माननीय विवेकजी जॉन्सन यांच्या संकल्पनेतनं आपण ही कॉपीमुक्त परीक्षा जी आहे ती कंट्रोल रूम तयार करून आपण ही पार पाडत आहोत. तर याच्यामध्ये संकल्पना अशी आहे की प्रत्येक जे काही आपले सेंटर्स आहेत, प्रत्येक सेंटर्सवरच्या प्रत्येक वर्गखोलीमध्ये सीसीटीव्ही आता कंपल्सरी आहे. तर त्या सगळ्यांचा ऍक्सेस आम्ही इथे कंट्रोल रूममध्ये घेतलेला आहे, जेणेकरून आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याची हालचाल टिपता येईल. त्याच्याच बरोबर बाहेर व्हरांड्यामध्ये काही होतंय का, बॅक साईडनी शाळेच्या किंवा केंद्राच्या कुणी गैरप्रकार करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी प्रयत्न करतंय का, हे सुद्धा आम्हाला कॅप्चर करता यावं, या अनुषंगाने आम्ही हा ऍक्सेस घेतलेला आहे. आणि त्याच्याच बरोबर हा स्टोअरही आम्ही करून ठेवतो आहोत. त्याच्याच बरोबर माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश आहेत की सर्व ऑफिसर्स हे आज फील्डवर असणार आहेत. त्या दृष्टीने आम्ही पूर्ण 103 जी केंद्र आहेत, सुपर क्लास 1 जे अधिकारी आहेत ते पथक प्रमुख म्हणून नेमून त्यांच्या अधीनस्थ 2 ते 3 अधिकाऱ्यांचं असं पथक आम्ही, ज्याच्यामध्ये एका महिला अधिकाऱ्याचं भरारी पथकं किती कशा पद्धतीने केलेत आणि भरारी पथकाच्या माध्यमातून काय काय वॉच केलं जाणार आहे एकंदरीत पाहत असताना कशा पद्धतीने? सर भरारी पथकाच्या बाबतीमध्ये आपण आता सध्या 103 भरारी पथकं आहेत आपल्याकडे. 103 सेंटर्स आहेत, तितकीच आपल्याकडे भरारी पथकं आहेत. आणि भरारी पथकातल्या लोकांनी साधारणतः विद्यार्थ्यांकडे काही डिजिटल कॉपी असेल, काही डिव्हाइस असेल किंवा त्यांनी काही गाईड, काही लिखित चिठ्ठ्या वगैरे असं काही नेलेलं असेल तर त्यांची तपासणी करण्याचे पूर्ण अधिकार जे आहेत तर ते या पथकाला आहेत. आणि ड्रोनच्या माध्यमातून देखील वापर केला येस जातो. सर, येस ड्रोनच्या सर. माध्यमातून कसं लक्ष ठेवलं जाणार आहे आणि पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त कसा? येस सर, ड्रोनची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे. तसंच त्याच्याच बरोबर आपण प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेऱ्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण जिथे काही पालकांची किंवा काही उपद्रवी घटकांची समाजातल्या गर्दी होते काही विशिष्ट परीक्षा सेंटर्सवर, तर तिथे आपण ड्रोनच्या माध्यमातून बाहेरून लक्ष ठेवणार आहोत की जेणेकरून गर्दी कंट्रोल होईल. आणि पोलीस प्रशासनाचंही आम्हाला अत्यंत उत्तम सहकार्य मिळालेलं आहे. प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे. पण पोलीस बाहेर सेंटरच्या आतमध्ये किंवा वर्गखोलीमध्ये पोलिसांना प्रवेश नाही. इनफॅक्ट परीक्षेच्या कामाशी रिलेटेड व्यक्ती वगळता तिथे कुणालाही प्रवेश नाही. पोलीस सुद्धा बाहेरच्या घटकांवर किंवा उपद्रवी घटकांवर नियंत्रण काय आव्हान ठेवण्याचं. असेल विद्यार्थ्यांना आणि पालकांना? सर माझं विद्यार्थी आणि पालकांना दोघांनाही आवाहन असे असेल, सगळ्यात पहिले तर मी पालकांना सांगेन की आपल्या पाल्यावर अनावश्यक दबाव टाकू नका. ही जी 12वीची परीक्षा आहे, ह्या आयुष्यातला एक टप्पा आहे. ही परीक्षा काही अंतिम नाही आहे. यातलं यश अपयश जे आहे तर ते तुमचं आयुष्य ठरवणारं नाही आहे. त्यामुळे मनापासून जेवढा अभ्यास केला असेल त्याप्रमाणे प्रामाणिकपणे तुम्ही परीक्षा द्या. कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब कधीही करू नका, हे मी विद्यार्थ्यांना सांगेन. आणि पालकांनाही सांगेन की कोणत्याही पद्धतीने इतकेच मार्क्स आणावेत असा दबाव आपल्या पाल्यावर त्यांनी आणू नये. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि त्यांची मानसिकता या परीक्षेच्या कालावधीमध्ये उत्तम राहील याची काळजी पाल्यांनी घ्यावी. शिक्षण विभाग त्याचबरोबर महसूलचे अधिकारी सर्वजण भयमुक्त परीक्षा आणि कॉपीमुक्त परीक्षा करण्याच्या दृष्टिकोनातून बीड जिल्ह्यामध्ये युद्ध पातळीवरती काम करत आहेत. विशेषतः प्रत्येक केंद्रावरती एक पथक देखील देण्यात आलेलं आहे. सीसीटीव्ही याच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवलं जाते तर ड्रोनच्या माध्यमातून देखील या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवलं जाणार आहे. त्यामुळं 12वीची परीक्षा ही विद्यार्थ्याची ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी प्रशासनाची देखील कुठेतरी इथं परीक्षा होत असताना पाहायला मिळते. मात्र हा एक चांगला संदेश आणि मेसेज देण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन आज तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.